महाराजांचा अपमान करणाऱ्या फडणवीसांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या मोदींचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या अजित दादांचा नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याने अवघ्या 8 महिन्यात पुतळा कोसळलाय। महाराजांच्या या अवमानाबद्दल आज सोमवार 2 सप्टेंबर 2024 रोजी शिवटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ इंडिया महाविकास आघाडीतर्फे सरकार विरोधात अतिशय जोरदार पावसात जोडे मारो आंदोलन करण्यात आले। राज्यातल्या महाभ्रष्ट युती सरकारने राज्याला काळीमा फासण्याचा विडाच उचललाय। राज्यात प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलाय। कमिशन द्या आणि टेंडर घ्या हे एकच धोरण राज्यात सुरू आहे। या युती सरकारच्या कमिशनखोरीने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकालाही सोडले नाही। महाराजांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचे काम केले। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनावरण केलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील हा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळलाय। राज्याच्या इतिहासात अशी घटना यापूर्वी कधीही घडली नाही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करून प्रत्येक निवडणुकीत मते मागणाऱ्या भाजपा सरकारने त्यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करून महाराजांचा मोठा अवमान केला आहे। या विरोधात राज्यभरातील जनतेच्या मनामध्ये प्रचंड संताप आहे। या भ्रष्ट सरकार विरोधात इंडिया महाविकास आघाडीतर्फे सोमवार 2 सप्टेंबर 2024 रोजी जोडे मारो आंदोलन जोरदार पावसात करण्यात आले। शिवद्रोह करणाऱ्या सरकारचा, छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सरकारचा। या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।